तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्या जैसे प्रकाशने तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निधान ज्ञानदेव धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निधान ज्ञानदेव उपजदाची ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी सांग देव उपजदाच ज्ञानी हे वर्म जानोनी आले लोटांगणी सांग देव तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले प्रत्यक्ष पैठणी भटिकीला वाद बोलाविला वेद मैसी पुत्रा मुखे प्रत्यक्ष पैठणी भटिकेला वाद बोलाविला वेद मैसी पुत्रा तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले स्वहं सुकृताच्या मोडनिया गाठी केली से मराठी गीता देवी स्वहं सुकृताच्या मोडनिया गाठी केली से मराठी गीता देवी तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निधान ज्ञानदेव धन्य तो निवृत्ती धन्य तो सोपान धन्य तो निधान ज्ञानदेव नामा मने सर्व मुक्तला ही जे एक वेळा जाई जे अलंकावती नामा मने सर्व मुक्तला ही जे एक वेळा जाई जे अलंकावती तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले तिन्ही देव जैसे परब्रह्मीचे ठसे जगी सूर्य जैसे प्रकाशले धन्य तो निवृत्ती
धन्य तो सोपान धन्य तो निधान ज्ञानदेवं धन्य तो निवृत्तिं धन्य तो सोपान धन्य तो निधान ज्ञानदेवं धन्य तो निधान ज्ञानदेवं कुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थ करता एकची श्री रघुनंदन करता एकची श्री रघुनंदन जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथी नांदितो ज्ञान राजा सुपात्रम तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी सजयति सिंदूर वदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासर्मनिरेव तमसा रसी नाशयति विघ्नं या कुंदेन्दु तुषार हरदवला या शुभ्रवस्त्रावृता या विनावरदंड मंडितकरा या श्वेत पद्मासनं या ब्रह्माच्युत शंकर प्रभृति वीरदेवी सदा वंदिता सामपातु सरस्वती भगवती निशीष जाड्यापहं मुखं करोति वाचालं पंगुलंघयते गिरिं यत्कृपातमः वन्दे परमानंद माधवं नारायण नमस्कृत्य नरचैव नरोत्तमं देवी सरस्वती व्यासं ततो जयमुदीरयतं वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ज्ञानामि पृथ्वी समोरतरली ते नाम माझे वाच्यासो ज्या रूपे सागर प्रसवले ते रूप माझे ध्यानी असो ज्या पदे फणिकालिया स्पर्शिला ते पाय माझे भाळे असो ज्या हस्ते गिरिगोवर्धन पर्वत उचलिला ते हस्त माझे माते असो ओम कृष्णाय वसुदेवाय हरि परमात्मा मने प्राण तक्लेश नाशा गोविंदा तुझ शरणम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगविद्यार्थगम्यं वन्दे विष्णु भवभयहार सर्वलोकीकनाथं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः श्रोता वक्ता श्री पांडुरंग समर्थम पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभो रामचंद्र भगवान की जय श्री राम भक्त हनुमान की जय श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरि जय जय श्री रघुवीर समर्थं कर्ता एकची श्री रघुनंदनं कर्ता एकची श्री रघुनंदनं कर्ता एकची श्री रघुनंदनं जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम जय श्री राम जय जय श्री राम जय राम जय जय राम चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकाक्षरं पुसां महापातकनाशनं ध्यात्वा निरुत्पलश्यामं राम राजीवलोचनं जानकी लक्ष्मण पेतं जटामुकुटमण्डितं
रामाय रामभद्राय रामचंद्राय रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। श्री राम राम रघुनंदन राम राम, श्री राम राम भरताग्रज राम राम, श्री राम राम रणकर्कश राम राम, श्री राम राम शरणं भव राम राम। श्री रामचंद्र चरणो मनसा स्मरामि, श्री रामचंद्र चरणो वत्सा गृह्णामि, श्री रामचंद्र चरणो शिरसा नमामि, श्री रामचंद्र चरणो शरणं प्रपद्ये। माता रामो मत्पिता रामचंद्र, स्वामी रामो मत्सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्र दयालो, नान्यो जाने नैव जाने न जाने। लोकाभिरामं रणरंगधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कूजन्तं राम रामेति मधुरं मधुराक्षरम्, आरुह्य कवितशाखां वन्दे वाल्मीकि कोकिलम्। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे, सहस्रनाम तत्तुल्यं राम नाम वरानने। चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम्, एक एक अक्षरं पुंसां महापातकनाशनम्। नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय। बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, बाळू मामा नमः शिवाय, नमः शिवाय ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम श्री हनुमते नमः, 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 ओम श्री हनुमते नमः। मनोजवं मारुततुल्य वेगं, जितेन्द्रियं बुद्धिमत्तं वरिष्ठं, वातात्मजं वानरयुतमुख्यं, श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। महायोग पीठे तटे भीमरत्या, वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे। समागत्य निष्णुं तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय 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 राम जय जय राम,
श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम जय जय राम। राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी। जय श्रीराम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम जय जय राम। बऱ्याच दिवसानंतर मी माझा परिचय देतो। श्री धर्मराज हरिदास ताड महाराज, मुक्काम इकलासपूर, पोस्ट आनवली, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, महाराष्ट्र राज्य। बंधूंनो, आजपासून आपण ठरवलेले भावार्थ रामायणाच्या चिंतनाच्या अगोदर दररोज ज्ञानेश्वरी मधील क्रमानं 10 ओव्या घ्यायच्या आणि नंतर श्री भावार्थ रामायणाचं चिंतन आपल्या सेवेतून प्रकट करायचं। तर बंधूंनो, रामभक्त हो, हरिभक्त हो, श्रोते मंडळी हो, भाविक भक्त हो, ज्यांना घर बसल्या ज्ञानेश्वरी आणि श्री भावार्थ रामायण हे जर ऐकायचं असेल, लाभ घ्यायचा असेल, तर आपल्या चॅनलचं नाव आहे श्री भावार्थ रामायण धर्मराज ताड महाराज। या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करून शेअर करा आपल्या मित्र कंपनींना, आपल्या ग्रुपला, आणि अनेकांच्या या नरदेहाचा उद्धार व्हावा ही भूमिका ठेवा। आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल बटन जरूर दाबा, जेणेकरून आपल्या चॅनलला बनवलेले श्री भावार्थ रामायण चिंतनाचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि ते आपल्याला ऐकता येतील। म्हणून घर बसल्या रामायण ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल बटन दाबायला विसरू नका। तर आजपासून आपण ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायापासून सुरुवात करत आहोत। पहिल्या 10 ओव्या आपण घेतोय आणि उद्यापासून क्रमशः ज्ञानेश्वरीच्या 10 ओव्या घेतल्या जातील आणि नंतर श्री भावार्थ रामायणाचं चिंतन अनुक्रमाप्रमाणे केलं जाईल। श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। ओम नमो जी आद्याम वेद प्रतिपाद्याम, जय जय स्वसंवेद्या आत्मरूपाम। देवा तुची गणेशुम सकलार्थमती प्रकाशुम, मने निवृत्ती दासू अवधारी जोजीम। हे शब्द ब्रह्माशेषम, तेची मूर्ती सुवेशम, एथ वर्ण वपू निर्दोष मिरवत असेम। स्मृती तेची अवयवाम, देखा अंगिक भावा, तेथे लावण्याची ठेवम अर्थ शोभाम। अष्टादश पुराणे तिची मणिभूषणे, पद पद्धती खेवणे प्रमेय रत्नांची। पदबंद नागर तेची रंगातील अंबर, जेत साहित्यवाने सपुर उजाळांचे। देखा काव्य नाटका, जे निर्धारिता सकौतुका,
त्या चिरून झुनती क्षुद्र घंटिका अर्थध्वनी नाना प्रमेयांची परी निपुणपणे पाहता कुसरी दिसती उचित पदे माझारी रत्ने भली जेत व्यासादिकांची मती तेची मेकळा मिरविती सोखाळपणे झळकती पल्लव सडका देखा षडदर्शने मणिपती तेची भुजांची आकृती मनवो अनिमी संवादी धरती आयुधे हाती। जय श्रीराम, जय जय श्रीराम, श्रीराम जय राम, जय जय राम। श्री भावार्थ रामायण सुंदरकांड अध्याय 23 आणि भाग 7। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभो रामचंद्राय नमः, श्री हनुमंताय नमः। ऐसी असता सहज स्थिती राम भेटीची अत्यासक्ती मज लागी एका कुलती श्री रघुपती भेटवी। पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुकाम कायमा जीवानी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वाणी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा। पांडुरंगा तुझी ये चरणीचे तुटतानुसंधान जाईल हा माझा प्राण तत्क्षणी कळेल हे तैसे गाईन मी तुझा जनासवे काज काय माझे करीन मी स्तुती आपुले आवडी जैसे वाटे गोडी माझ्या जीवा एवी मी जे जे बोले प्रभू ते तुमचेच शिकविले म्हणून अवधारी जो जे आपुले आपण देवा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो। श्री भावार्थ रामायणातील सुंदरकांडातील 23व्या अध्यायाच्या 7व्या भागाला सेवेला सुरुवात करण्या अगोदर गणपती रायाला साष्टांग नमन करून सरस्वती मातेला वंदन करून प्रभू रामरायांच्या चरणाशी नतमस्तक होऊन देव बाप्पा हनुमंतरायांच्या चरणावरती साष्टांग दंडवत घालून आमचे गुरुवर्य श्री गुरु सद्गुरु हरिभक्त परायण श्री सुधाकर अनंतबुवा इंगळे महाराज सोलापूर यांच्या चरणाशी प्रणिपात करून आमच्या आईवडिलांच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेच्या अनुसंधानाला सुरुवात हनुमंतराया स्वामी काज पूर्ण करून आपल्यावर टाकलेली जबाबदारी निभावून सीता माऊलीचा शोध लावून शुद्धी घेऊन महेंद्रगिरी पर्वतावर जिथं वानर सेना ऐल तीराला थांबलेली होती समुद्राच्या ऐल तीराला तिथं हनुमंतरायांचं उड्डाण आलं। रामनामाच्या गजरामध्ये हनुमंतरायाचं स्वागत झालं। सगळं आसमंत रामनामानं जय श्रीरामच्या भुभुकारानं निनादून गेला। जय श्रीरामचा नारा आकाशामध्ये दुमदुमला गेला। हनुमंतराया आनंदानं आलेत। सीता माऊलीची शुद्धी लागलेली आहे त्यामुळे हनुमंतराया खुश आहेत असा अर्थ जांबुवंतांनी काढला। आणि सीता माऊलीची शुद्धी कशी लागली? सीता माऊली
कोठे आहेत, कशा सापडल्या, आणि मस्तकातील मस्तक मणी माऊलींनी खून म्हणून कसा दिला, असा प्रश्न युवराज अंगदाने केला. सीता माऊली कोणत्या ठिकाणी सापडल्या याची इत्तंभूत माहिती कालच्या भागामध्ये हनुमंतराया सांगताना म्हणाले, अशा अवस्थेत सीता माऊली आहेत की बरेच दिवस माऊलीला स्नान नाही, नेसायला दुसरं वस्त्र नाही, हातरायला नाही, पांघरायला नाही, खाण्यापिण्याची कोणतीही सोय नाही. म्हणजे माऊलीची हेळसांड आहे. माऊलीचं शरीर मलिन झालेलं आहे आणि त्या मलिन अवस्थेचा हनुमंतरायांनी घेतलेला अनुभव वानरवीरांना सांगताना म्हणतात की अति मलिन मलगंधी त्या मळाचा गंध म्हणजे वास सुद्धा येतोय, कारण शरीर घामेजलेले, आंघोळ नाही. आणि हा कालावधी बऱ्याच महिन्यांचा आहे, साधारण 4-5 महिन्याचा कालावधी आहे. आणि अशी स्थिती सीता माऊलीची आहे. ज्यावेळेस मी माऊली सीता मातेला भेटलो, हनुमंतराया म्हणतात, वानरांना सांगतात की रामरायांना भेटायची ओढ माऊलींना फारच लागलेली. रामरायांना भेटण्याविषयीची तळमळ त्यांच्या अंतकरणामध्ये आहे आणि ती मला दिसून आली. हे हनुमंता, माझ्या रामाला मला भेटव की रे, लवकरात लवकर माझ्या रामाची माझी भेट घालून दे. अशा सीता माऊली मला काकुलती येत होत्या. असं हनुमंत या आवर्जून अंगद, नळ, नीळ, जांबुवंत इत्यादी वानरवीरासहित सर्व मंडळींना सांगत आहेत. म्या सांगितली गुह्य गोष्टी, श्रीरामा तुझी आवडी मोठी, मज धाडिले शुद्धीसाठी, सीता गोरटी कोठे आहे. म्या माऊली बरोबर गुह्य गोष्टी केल्या. श्रीरामाचं तुमच्यावर किती प्रेम आहे, तुमच्यावर किती जीव आहे, रामराय तुमच्यावर किती माया करतात, हेही मी माऊली बरोबर बोललो. आणि म्हणून माझ्यासारख्या रामभक्ताला रामराय यांनी सीता शुद्धीसाठी धाडलेलं आहे. सुंदर असणारी सीता कोठे आहे याचा शोध लावण्यासाठी मला पाठवलेला आहे, असंही मी सीता जानकी मातेला सांगितलं. हनुमंतराया बोलतात, तुझ्या ठाई पडली शुद्धी, घेऊन वानरांची मांदी, श्रीराम येईल त्रिशुद्धी, दिदली मुदी श्रीरामाची. हनुमंतराया वानर मंडळींना पुढे सांगताहेत, हे सीता माऊली आहे. मी सीता माऊलीला काय काय बोललो हे हनुमंतराया सांगतात. हे सीता माऊली आहे, आता तुझी भेट झालेली आहे, तुझा शोध लागलेला आहे. तू कोठे आहे हे रामभक्ताला समजलेलं आहे. मी रामाकडून खून आणलेली आहे आणि ती खून आहे श्रीराम नाम मुद्रा.
आणि ती श्रीराम नाम मुद्रा मी सीता जानकी मातेला दिली आणि मी असंही म्हणालो की मी ताबडतोब रामरायांना तुमची शुद्धी सांगेन आणि मग रामराया अख्खी वानर सेना घेऊन तुमच्या भेटीला येतील, लंकेला येतील, तुमची सोडवणूक करतील असं म्हणत मी श्रीरामाने दिलेली नाममुद्रा जानकी सीता माऊलीला दिली। मुद्रिका देखिताची दृष्टी हरकली सीता गोरटी, हरिके माझी पाटी थापटी जाई उठा उठी शुद्धी सांगे। हनुमंतराया म्हणतात मी सीता माऊलीला रामरायांनी एक खून म्हणून दिलेली नाममुद्रा माऊलीच्या ताब्यात दिली। माऊलीने आपल्या डोळ्यानं ती श्रीरामाची नाममुद्रा पाहिली, ओळखली, जाणली। माऊलीला आनंद झाला आणि सीता जानकी मातेनं माझी पाठ थोपटली आणि मला म्हणू लागल्या जा उठ, ताबडतोब रामरायाला माझी शुद्धी सांग। सका जीव लग माझा तू आता तुझे चरणी ठेविते माथा, शीघ्र जावो आणि हनुमंता श्री रघुनाथ अनावे। माऊली मला म्हणू लागल्या हे हनुमंता तू माझा प्राणप्रिय सखा आहेस, जीवलग आहेस, तू आता ताबडतोब जावं, माझी शुद्धी रामरायाला सांगावी, रामरायाला रघुनाथाला तू घेऊन यावं, तुझ्या चरणी माझं मस्तक ठेविते। शीघ्र करावं या गमन म्या मागितले अभिज्ञान, मस्तक मनी घेऊन निखून आलो धावून तुम्हा पाशी। हनुमंतराया वानर मंडळींना सांगताना पुढे म्हणतात हे माऊली ये सीता जानकी मी रामरायाच्या भेटीला जातो, त्यांच्या दर्शनाला जातो, तुमची शुद्धी सांगतो, पण मला तुमच्याकडून काहीतरी खून म्हणून द्या। त्यावेळेस माऊलीनं मला आपल्या डोक्यातल्या केसातला चुडामणी काढून खून म्हणून दिला। तो मणी मी घेऊन जतन करून तुमच्यापर्यंत पोहोचलो, धावत धावत तुमच्या जवळ आलो असं हनुमंतराया वानर मंडळींना सांगतात। लंकेसी आहे सीता सती शुद्धी म्या आणली निश्चिती, विकल्प न धरावा चित्ती चला रघुपतीला शुद्धी सांगो। हनुमंतराया वानर वीरांना म्हणतात लंकेमध्ये सीता माऊली आहे, तिचा शोध लावून मी आलो आहे, तुम्ही कोणत्याही प्रकारचा विकल्प संशय किंतु पंतु असलं पण वगैरे काही मनामध्ये आणू नका, माझ्यावर विश्वास ठेवा। चला रामरायाला आपण सीता माऊलीची शुद्धी लागली म्हणून सांगूया, सगळेजण रामरायाच्या भेटीला जाऊया आणि रघुपतीला सीता जानकी मातेची शुद्धी सांगूया। ऐकून हनुमंताचे वचन वानरा तळमळ पूर्ण, न सांगेची युद्ध दारुण बुद्धी कोण करावी। हनुमंतराय किती हुशार आहेत याची जाणीव सर्व वानर मंडळींना, वयोवृद्धांना, सर्वांना आली। कारण हनुमंतरायाला सीता माऊली कोणत्या ठिकाणी सापडल्या, कशा सापडल्या, कसा शोध घेतला हे निमित्त मात्र विचारलं होतं।
हनुमंतरायाच्या अंगाला जे ओरबडलेलं आहे, खरचटलेलं आहे, जखमा झालेले आहेत, वज्र शरीरी हनुमंतराया असताना सुद्धा हे हनुमंतरायाच्या मुखातून सगळ्यांना ऐकायचं होतं. पण हनुमंतरायांनी जो मुख्य मुद्दा आहे, जे वानरांना ऐकायचं होतं ते सांगितलंच नाही. आपण कसं युद्ध केलं, आपण काय पराक्रम केला, हा मोठेपणा हनुमंतरायांनी सांगायचं टाळलं नाही, सांगितलंच नाही. आणि मग चला जाऊया रामाच्या भेटीला, सीता माऊलीचा शोध लागला म्हणून रामरायाला सांगूया, ही आनंदाची बातमी रामरायाच्या कानावर घालूया, चला उठा सगळेजण, असं हनुमंतराया म्हणू लागले. आणि मग वानरांनी हे वचन ऐकलं, थोडीशी तळमळ लागली अंतकरणामध्ये. युद्धाची खबर काही हनुमंतरायांनी आपल्याला सांगितली नाही. हनुमंतराय आपल्याला युद्ध कंदन वार्ता सांगतील, यासाठी काय डोकं वापरावं, कसं डोकं वापरावं, काय बुद्धी चालवावी, काय अक्कल पाजळावी, म्हणजे सांगतील हनुमंतराया, असा विचार थोर थोर वानर मंडळी करू लागले. त्यातल्या त्यात अंगद महाराज तर जास्तच डोक्याला ताण देऊ लागले. ऐकोनी हनुमंताचे वचन अंगद सुकावला, पण सीता शुद्धी तुवा अनुन रामाचा प्राण वाचविला. हनुमंतरायाच्या मुखातली सीता शुद्धीची वार्ता युवराज अंगदानं ऐकली. अंगदाला आनंद झाला, हनुमंतरायाला शाबासकी दिली, वा म्हणले, छान काम केलं हनुमंता, तुम्ही सद्गुरू आहात, तुम्ही सीता शुद्धी आणली, सीता माऊलीचा शोध करून आलात आणि खरोखर रामरायाचा प्राण वाचवला. वानरांच्या कोट्यानुकोटी पडल्या होत्या प्राण संकटी, तुवा वाचविल्या उठा उठी शुद्धीसाठी सीतेच्या. हे कोट्यावधी वानर आहेत ना, जर सीता माऊलीचा शोध लागत नव्हता तर ह्यांना सुद्धा प्राण संकट आल्याशिवाय राहत नव्हतं. हे सगळे वानर मंडळी मरण पावली असती, पण ह्या सगळ्यांना जीवदान देण्याचं काम, सगळ्यांना वाचवण्याचं पुण्य एका सीता शुद्धीच्या कार्यानं हनुमंतराया प्राप्त झालेले असं अंगद हनुमंतरायाला बोलू लागलेले. धन्य जीवित्व हनुमंता शुद्धी आणिली तत्वता, हर्ष सांगावया रघुनाथा उल्हासता अंगद. हनुमंतरायाचं जीवन खरोखर धन्य आहे. आपलं अख्खं आयुष्य, आपलं जीवन, आपलं सर्वस्व, तन मन काया वाचा चित्त आणि जीवित्व अंतकरणापासून रामरायाला समर्पण केलेले आहे, अर्पण केलेले आहे. आणि रामरायाला आपला सद्गुरू स्वामी मानून स्वामीचं सेवा कार्य करणं हे आनंदानं आपल्या जीवनाचं एक श्रेष्ठ कर्तव्य, एक ध्येय आहे असं समजून हनुमंतरायांनी रामरायाच्या सेवा कार्यामध्ये स्वतःला झोकून दिलं. हनुमंतराय खरोखर धन्य आहेत. हनुमंतरायांनी सीता माऊलीचा शोध लावला. ही आनंदाची बातमी अंगदाने ऐकली आणि अंगदाला सुद्धा आनंद झाला. युवराज अंगदाच्या मनामध्ये सुद्धा असं वाटू लागलं
ती आपण रामरयाला ही आनंदाची बातमी सांगूया. तव बोलिला जांबवंत निद्रावी रहा हनुमंत, कैशेनी भेटला लंकानाथ युद्ध कंदनार्थ का झाला. आणि एवढ्यामध्ये अनुभवी वयस्कर जाणते असणारे जांबुवंत हनुमंत याला म्हणतात, हनुमंता तू खरोखर शूर आहेस म्हणले, तू वीर आहेस म्हणले. नुसता वीर नाही तर हनुमंता तू महावीर आहे, जगजेटी आहे, महाबळी आहे. तुझ्यासारखा पुरुषार्थ या त्रिभुवनामध्ये कोणीही करू शकत नाही. नवे नवे हनुमंता तुझ्या पुरुषार्थाची बरोबरी, त्या बरोबरीची तुलना या ब्रह्मांडामध्ये कुणालाही करता येणार नाही. बर हनुमंत म्हणले, तू लंकेमध्ये गेला होता, तू सांगितलं की लंका ही राजा रावणाची नगरी आहे, ते दुर्गम स्थान आहे. त्या लंका नगरीच्या आतमध्ये राजा रावणाचा मोठाच्या मोठा असणारा राजमहाल आहे, राजवाडा आहे, त्याला राजभुवन म्हणतात. त्याच्या आतमध्ये राणीवस आहे, त्याच्या आतमध्ये आतल्या आत अशोक वन आहे. त्या अशोक वनामध्ये रामरयाची अर्धांगिनी स्वामीची कांता सीता माऊलीचं वास्तव्य आहे. आणि या अशोक वनाभोवती मोठमोठाले राक्षस, मोठमोठाल्या राक्षसनी, मोठमोठाले ब्रह्मराक्षस रक्षणार्थ आहेत. 7 आवरण भेदून आतमध्ये जावं लागतं. म्हणजे 7 पडद्याच्या आत सीता माऊलीला अशोक वनाच्या ठिकाणी राजा रावणानं ठेवलेले. पण त्या राजा रावणाला, लंकानाथाला हनुमंता तू पाहिलं का, तू भेटला का त्याला. आणि त्या राजा रावणाबरोबर किंवा तिथल्या राक्षसाबरोबर तुझा झगडा झाला का, कशासाठी युद्ध झालं हनुमंता, असा प्रश्न वयस्कर जांबुवंतांनी मोठ्या खुबीनं हनुमंतरायाला विचारला. जांबुवंत म्हणे हनुमंता तू वज्र देही तत्वता, तुझे अंगी देखो शस्त्र घाता, त्या युद्धार्था सांगावे. हनुमंतरायाच्या शरीरावर शस्त्राचे घाव दिसल्यावरून जांबुवंत महाराज हनुमंताला म्हणू लागले, हनुमंता तू वज्रदेही आहेस, मग असं पोलादी पुरुष असताना तुझ्या अंगावर शस्त्राचे घाव लागले, हे आम्हाला दिसतायत. मग ते शस्त्र तुझ्या अंगाला लागली कशी, कुणी मारली, कसं युद्ध झालं, कुणाबरोबर केलं, आणि त्या युद्धामध्ये नेमकं काय झालं, या गोष्टीची कथा वार्ता हनुमंता कृपा करून तू आम्हाला सांगावी. रावण क्रूर आणि कपटी, कैशी त्याशी झाली भेटी, सीता भेटली संकटी, त्या गुह्य गोष्टी सांगाव्या. जांबुवंत हनुमंतरायाला विचारू लागले, रावण अतिशय बेकार आहे, रावण अतिशय भयानक आहे, क्रूर आहे, कपटी आहे. त्या राजा रावणाची तुझी नेमकी भेट कशी झाली. आणि संकटामध्ये सापडलेली सीता माता यांच्या बरोबर हनुमंतराया तू काय गुजगोष्टी केल्या, त्या गुजगोष्टी, युद्धाची वार्ता, राजा रावणाची भेट
हे सर्व कथानक आम्हाला सांगावं. तुवा गांजीला इंद्रजित पिता पवन होता सांगत, त्या निळासी एकांत पुत्र पुरुषार्थ तो वदला. जांबुवंत महाराज म्हणतात, हे हनुमंता, तू इंद्रजिताचं फार हाल केलं म्हणे. इंद्रजित युद्धाला आलेला, युद्ध करता करता त्याचं काही चालू दिलं नाही म्हणे तू. आणि तो रणभूमीवर युद्ध करायचं सोडून पाठ दाखवून पळून जाऊन गुहेत लपला म्हणे. त्या अगोदर तुमच्या बाबांनी येऊन, वायुदेवानी येऊन एकांतामध्ये निळाला सांगितलेलं आहे म्हणले. आणि तुम्ही जो पुरुषार्थ केलेले तो सगळा एकांतामध्ये नीळ वानराला तुमच्या पिताजीनं वायुदेवांनी सांगितलेलं आहे. आणि तोच पुरुषार्थ तुमच्या मुखातून हनुमंतराया आम्हाला सांगावा, असा विचार जांबुवंतांनी मांडला. त्या युद्धाची समूळ कथा कृपेने सांगावी हनुमंता, समुद्र लंघनाची वार्ता तेही तत्वता सांगावी. जांबुवंत पुढे म्हणतात, तिथं कसं कसं युद्ध झालं, कशामुळे युद्ध झालं, कुणामुळे युद्ध झालं, कुणाबरोबर झालं, किती अटीतटीची झुंज चालली, किती निकराचं युद्ध चाललं, हे हनुमंता प्लीज 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 म्हणले, कृपा करून आम्हा सगळ्या वानरांना सांगावं. तू चारशोकाचा समुद्र कसा उल्लंघन केला, कुठं थांबला का, कुठं विसावा घेतला का, इथून उड्डाण केल्यानंतर समुद्र उल्लंघन कसं केलं, ती ही गोष्ट आम्हाला सांगावी असा आग्रह जांबुवंतांनी हनुमंतराया समोर धरला. याचे विषय हनुमंती पूर्वी बुद्धी स्फुरली होती, वार्ता पुसलिया श्री रघुपती स्वमुखे कीर्ती नाही सांगू. हनुमंतरायाने सुद्धा याचा विचार केला होता या गोष्टीचा. कारण सीतामाऊलीचा शोध घेऊन आपण लंकेतून ज्यावेळेस परत जाणार आहे, आपल्या सहकार्यांना भेटणार आहे, आपल्या मित्र कंपनींना भेटणार आहे, आपल्या राजाला भेटणार आहे, युवराजाला भेटणार आहे, रामरायाला भेटणार आहे, लक्ष्मणाला भेटणार आहे, त्यावेळेस आपल्याला कोणी ना कोणी याच्यातलं विचारणार आहे ना. आणि त्यावेळेस आपल्या तोंडानं आपण केलेला पराक्रम स्वतः सांगू नये याचा विचार अगोदर हनुमंतरायांनी केला होता. म्हणून हनुमंतरायांनी काय युक्ती लढवली होती त्याचंही चिंतन ऐका. स्वामीने पुसलिया जाना वार्ता वंचू नये आपण, वंचिताची लागे दूषण बुद्धी कोण करावी. आणि जर आपण सीतामाऊलीची शुद्धी घेऊन रामरायाच्या भेटीला गेलो आणि रामरायांनी लंकेमधली वार्ता आपल्याला विचारली, तर इथली कोणतीही गोष्ट स्वामी समोर, देवासमोर आपल्याला लपवता येणार नाही, लपवून चालणार नाही. खरं खरं सगळं जे घडलेलं आहे जसंच्या तसं सांगावं लागेल. आणि जर नाही सांगितलं, काहीतरी लपवून ठेवलं, तर त्याची चोरी केल्याचा, खरी वार्ता लपवल्याचा दोष आपल्याला लागेल. म्हणून हनुमंतरायांनी थोडं डोकं चालवलं होतं. आणि डोकं चालवून आपण केलेला पराक्रम आपल्या मुखानं सांगू नये यासाठी हनुमंतरायांनी काय केलं होतं, लंकेतून यायच्या अगोदर ते ऐका. स्वमुखे सांगू नये कीर्ती वंचू नये स्वामी प्रतिम, ऐशिये संकटी मारुती प्रजापती विनविला.
आपण केलेला पराक्रम, आपली कीर्ती, आपला मोठेपणा आपल्या तोंडानं आपल्या मालकासमोर, देवासमोर, स्वामी समोर, गुरु समोर अहंकार आणून सांगू नये, किंवा तो अहंकारच ठरला जातो. आपण सांगण्याच्या भरात फार मोठ्या मोठ्या गप्पा हाणतो, हुशारकी मारतो, आपला बडेजाव सांगतो. याचा विचार बुद्धिमत्ता वरिष्ठ असणाऱ्या हनुमंतरायांनी लंकेमध्ये असतानाच केला होता. आपल्याला खरं खरं सांगावं लागेल. आपण तर आपल्या मुखातून सांगणार नाही, आणि मग सांगणार नाही म्हटलं, लपवून ठेवणार म्हटलं तर दोष लागणार. म्हणून अशा संकटामध्ये हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. वंदोनी ब्रह्मयाचे चरण, हनुमान विनवी पै आपण. लंकेमध्ये झाले वर्तन, पत्र लिहून मज द्यावे. स्वतःचा पराक्रम स्वमुखानं वर्णन करणे हे योग्यतेच नाही. म्हणून हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना करून विनंती केली. लंकेमध्ये ज्या ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, जी जी कथा झालेली आहे, त्या सर्व गोष्टीची खबर एका पत्रामध्ये तुम्ही लिहून पत्र माझ्याकडे द्यावं, अशी ब्रह्मदेवाला प्रार्थना विनंती ब्रह्मदेवाच्या चरणाचं वंदन करून हनुमंतरायांनी केली. स्वामी पासी निज पुरुषार्थ, जो सांगे तो मूर्खोन्मत. वंचिता पावे अदापात, हा शास्त्रार्थ स्वामीचा. स्वामी बरोबर शिष्यानं, सद्गुरु बरोबर शिष्यानं, गुरु बरोबर शिष्यानं, श्री गुरु बरोबर साधकानं कसं वागावं याचे एक शास्त्र आहे. आपण केलेला पराक्रम, आपण केलेला पुरुषार्थ स्वामी जवळ, सद्गुरु जवळ, मालकाजवळ स्वतःच्या तोंडानं जो सांगेल तो मूर्ख आहे म्हणतात. आणि जो सांगत नाही, जो आपल्या गुरुपासून लपवून ठेवतो, त्याला दोष लागतो, त्याला नरकाला जावं लागतं. म्हणजे अगदी अशीच गोष्ट आहे, इकडे आड तिकडे विहीर. धड इकडं जाता येत नाही, धड तिकडं जाता येत नाही. धरलं तर चावतंय आणि सोडलं तर पळतंय. सोडताही येत नाही आणि धरताही येत नाही. अशा अवस्थेमध्ये हनुमंतरायांनी ब्रह्मदेवाला प्रार्थना केली आणि ब्रह्मदेवाला पत्र लिहून देण्याविषयीची कळकळीची विनंती ब्रह्मदेवाचं दर्शन घेऊन हनुमंतरायांनी केली. नाही दुसरा सांगाती, तो सांगता माझी कीर्ती. मज माझी पडली गुंती, पत्र तदरती मज द्याव्या. ब्रह्मदेवा, माझ्या बरोबर जर दुसरा जोडीदार असता तर तुम्हाला पत्र लिहून द्यायला मी भाग पाडलं नसतं, मी विनंती केली नसती. त्या माझ्या जोडीदारानं माझ्या सद्गुरूला, माझ्या सहकार्यांना, माझ्या रामरायाला, माझ्या ईश्वराला माझा पराक्रम सांगितला असता, माझी कीर्ती सांगितली असती, आणि मी या गुंत्यामध्ये पडलो नसतो, अडचणीत आलो नसतो. आता मी एकटाय म्हणले, आणि मला जर लंकेमध्ये कसं युद्ध झालं, काय पराक्रम झाला, हनुमंता त्याच्यामध्ये तू काय भूमिका बजावली, तुझ्या पराक्रमाचं वर्णन सांगा मला, असं जर रामाने विचारलं आणि सांगायला भाग पाडलं तर मी तर माझ्या स्वमुखानं सांगू शकणार नाही. सांगावं तर त्याच्यासारखा मूर्ख कोण नाही, आणि नाही सांगावं तर अधोगती झाल्याशिवाय राहत नाही, दोष लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्ही अशा अर्थानं मी लंकेमध्ये केलेलं कार्य
सर्व पत्रामध्ये लिहावं, ते पत्र मला द्यावं. माझा समस्त ही पुरुषार्थ ब्रह्मास्तीचे ब्रह्म लिखित, सत्य मानिल श्री रघुनाथ निश्चितार्थ मज माझा. मला माहिती आहे म्हणले, माझ्या पुरुषार्थाचं ब्रह्मदेवा तुमच्या हाताचं हस्तलिखित रामरायाला आवडेल, पटेल, आणि ते या ब्रह्मलिखिताला खरंही मानतील, हा माझा विश्वास आहे. हनुमंतराया बोलतात, ऐकोनी हनुमंताचे वचन हसीनला चतुरानन, परमप्रीती आलिंगुन पत्र लिहोन दिदले. हनुमंतरायाच्या मुखातली विनंती प्रार्थना ऐकून ब्रह्मदेव हसले. चरणावर नतमस्तक झालेल्या हनुमंतरायाला आपल्या हृदयाबरोबर कवठळून कडकडून ब्रह्मदेवानं आलिंगन दिलं, मिठी मारली आणि ताबडतोब पत्र लिहिलं. आणि हनुमंतरायाच्या हातामध्ये ब्रह्मदेवानी पत्र दिलं. वीरशूर गुण गंभीर शास्त्रवेत्ता आणि चतुर, समयोचित जाणून विचार निदडा वीर हनुमंत. हनुमंतराया कसे आहे तर निधड आहे, कुणालाही घाबरणारा नाही, भिवून पळ काढणारा नाही, छाती ठोकपणे समोर उभा राहून युद्ध करणारा, पराक्रम करणारा असा शूरवीर गुण गंभीर आहे. नुसता शूर वीर गुण गंभीर महाबळी असाच हनुमंतराया आहे का? तर नात्रया म्हणतात त्याला वेळेचं भान आहे. सर्व कामं वेळेवर झाली पाहिजेत. वेळेला खूप महत्व देणारा हनुमंतराया आहे. योग्य वेळी योग्य विचार करणारा, सर्व शास्त्रांचं ज्ञान असणारा, हुशार चतुर असा शास्त्रवेत्ता हनुमंतराया आहे. उल्हासोनी प्रजापती आदरे स्तवोनी मारुती, अत्यंत कपीची ख्याती पत्र प्रीती दिधले. ब्रह्मदेवालाही आनंद झाला. आदरानं हनुमंतरायाचं स्तवन प्रजापतीनं आवडी प्रेमानं आनंदानं उल्हासानं त्या पत्रामध्ये केलं. हनुमंतरायाच्या पराक्रमाची यशोगाथा आपल्या हस्ताक्षरामध्ये ब्रह्मदेवाने एका पत्रामध्ये लिहून हनुमंतरायाच्या हातामध्ये ते पत्र दिलं. त्यालाच ब्रह्मपत्र किंवा ब्रह्मलिखित म्हणतात. त्याची ब्रह्मपत्र घेऊन हाती उल्हासे उडोनी मारुती, वंदोनिया सीता सती वानरा प्रती सोये आला. आणि ब्रह्मदेवानं हनुमंतरायाच्या पराक्रमाच्या यशोगाथेचं वर्णन करणारं पत्र स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये लिहून भक्त सखिया रामदूत हनुमंतरायाच्या हातामध्ये दिलं. हनुमंतरायाने ते हातामध्ये घेतलं, स्वीकारलं आणि लंकेमधून उड्डाण करून सीतामाऊलीचं दर्शन घेऊन सीतामाऊलीकडून मस्तकमणी चुडामणी खून घेऊन ब्रह्मदेवाचं पत्र घेऊन वानराच्या भेटीला हनुमंतराया जिथं वानर थांबलेले आहेत तिथं महेंद्रगिरी पर्वतावर आल्या. जांबवंते पुस्तक ख्याती ब्रह्मलिखित दिदले हाती, रिसाशी नवे अर्थ प्राप्ती पडली गुंती गुणगुणित. जांबुवंत महाराजांनी युद्धाचा प्रसंग विचारला. हनुमंतरायांनी ब्रह्मदेवानं लिहून दिलेलं पत्र जांबुवंताच्या हातामध्ये दिलं. पण जांबुवंत म्हणजे अस्वलांचा राजा. आता ब्रह्मदेवानं लिहिलेलं पत्र ते अक्षर काय लिहिले, त्याचा अर्थ काय होतो ते काय वाचायला अस्वलाला म्हणजे जांबुवंताला येईना. आणि मग गुंता पडला जांबुवंताला.
नुसतंच गुणू 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 करू लागला, पण अक्षर काय फुटना झालं जांबुवंताला. त्याचा मतितार्थ, भावार्थ, वाच्यार्थ, लक्षितार्थ, लक्षणार्थ, शब्दार्थ हे काहीच जांबुवंताला कळना. नुसतं गुण 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 जांबुवंत करायला लागले. लक्ष्मणासी वाचक शक्ती, तो तव शेष अवतार मूर्ती. कार्त जाणे श्री रघुपती, इराची युक्ती सरेना. ब्रह्मदेवानं लिहिलेलं ब्रह्मपत्र, ज्याच्यामध्ये हनुमंत यांनी लंकित केलेलं शुताशुद्धीच्या वेळेच पराक्रमाचं यशोवर्णन, हे ब्रह्मदेवाच्या हस्ताक्षरातलं असल्यामुळं बाकीच्या कोणालाही ते वाचता येत नव्हतं. शेषाचा अवतार असणारे लक्ष्मण दादा फक्त ते पत्र वाचू शकत होते. आणि त्या पत्राचा अर्थ सांगणारे किंवा अर्थ करणारे फक्त रामरयाच, या दोघांशिवाय त्या पत्राचं महत्व, त्या पत्राचा अर्थ कुणालाही एरानला कळत नव्हता. म्हणले जांबवंताची बुद्धी कैशी, अर्थ न कळे आपणाशी. कळणे दीच वानराशी, युक्ती विशेषी चालविली. जांबुवंताच्या हातामध्ये हनुमंत यांनी ब्रह्मपत्र दिलं. जांबुवंताने ते उघडलं. उघडल्याबरोबर अक्षर काय वाचायला येईना, त्याचा अर्थ काही कळना, काय लिहिलंय समजेना. पण जांबुवंतांनी आपल्याला काही कळत नाही, आपल्याला काही वाचता येत नाही आणि आपल्याला काही याच्यातलं मतितार्थ कळेना, हे मात्र वानरांना, अस्वलांना कळू दिलं नाही. त्यांनी एक विशेष अशा प्रकारचं डोकं चालवलं, युक्ती चालवली. आता काय युक्ती चालवली तेही तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. पण आपल्याकडेही असंच असतं, काही काय अंगठे बहादूर असतात. शाळा कुठं आहे, मास्तर म्हणजे काय, अभ्यास, अक्षर म्हणजे काय हे माहित नसतं. पण योगायोगानं त्यांना अधिकार प्राप्त होतो किंवा एखादं पद मिळतं. आणि त्यावेळेस आपण अज्ञानी आहे, अडाणी आहे, हे कोणाला कळू द्यायचं नाही. म्हणून उगाचच काय करतात, दप्तर असेल ते उगं वाचत बसल्यासारखं करायचं. रोजचा ऑफिस मध्ये येणारा पेपर तो एक एक पान उगच उगच डोळ्यानं पाहायचं, म्हणजे आपल्याला सगळं वाचायला येतंय. दररोज साहेब पेपर वाचतात बरं का, सरपंच साहेब पेपर वाचतात, सभापती साहेब पेपर वाचतात. पण हे कसं एक भाग्याचा उदय म्हणून त्या पदापर्यंत ती व्यक्ती पोहोचलेली असते. पण त्याला वाचता येत नाही हे इतरांना तो सांगतच नाही. आपलं अज्ञान झाकून ठेवतो. आपण अडाणी आहे हे कसं इतरांना सांगायचं, आपला अपमान होईल, आपली बेइज्जत होईल, आपण कोणत्या लायकीचं हे जगाला कळेल. म्हणून असं काही सोंग करतात, असं काही डोकं चालवतात की आपण किती हुशार आहे. पण कधी ना कधी त्याचं भिंग उघड पडतं. एके दिवशी असेच महाशय पेपर वाचत होते आणि पेपर वाचता वाचता त्यांची मंडळी येते. चहा घेऊन येते म्हणा, काही नाश्त्याला घेऊन येते आणि हे महाशय पेपर वाचत असतात. पण पेपर सवासा कसा असतो आणि उलटा कसा असतो हेच महाशयांना माहित नसतं. त्यांनी उलटा पेपर पकडलेला असतो.
आणि त्यावेळेस ती स्वामिनी म्हणते, अहो महाशय पतिराज, कसा पेपर वाचताय म्हणले, उलटाच पकडलेला आहे. अगं काय सांगायचं म्हणले, तू आली म्हणले माझं भानच सगळं हरपून गेलं म्हणले. पेपर आत्ताच हातात घेतला होता, अजून सवासा करायचा आहे तोपर्यंत तू आली. म्हणजे आपण उलटा पेपर धरला होता. आपल्याला उलटा कसा आहे सवासा कसा आहे हे कळत नाही, हेही काही लोक सांगत नाही. एवढा शहाणपणा करतात की आपल्यासारखं या जगामध्ये हुशार कुणी नाही. आणि दुसरा किती जरी हुशार असला तर काही लोक त्याला किंवा इतरांना हुशार मानायला तयारच नसतात. रोज चुका करतात, कितीतरी चुका करतात, महाचुका करतात, घोड चुका करतात. पण आपण चूक करतो हे जरी दुसऱ्याने दाखवून दिलं तरी ते मान्य करायला तयारच नसतात. मीच किती शहाणा आहे, मीच किती विद्वान आहे, मीच किती पंडित आहे, मीच किती भारी आहे, मीच किती ज्ञानी आहे, हे दाखवायचा प्रयत्न करतात. पण एकदा कद्याचं बिंग कधी ना कधी उघड पडतच. आणि ते आमच्यासारख्या व्यक्ती ते भिंग उघड पडल्याशिवाय राहत नाही. मग तो कितीही मोठा असेल, पंडित असेल, शहाणा समजत असेल, स्वतःच मत असेल मी शहाणा आहे. म्हणूनच हे जांबुवंताचं उदाहरण भावार्थन नात्र यांनी इथं घेतलेलं आहे की जांबुवंत महाराजांना हनुमंत यांनी आणलेलं ब्रह्मलिखित ब्रह्मपत्र अधिकारी व्यक्ती, वयस्कर व्यक्ती म्हणून त्यांच्या हातामध्ये दिलं. त्यांनी उघडलं, पण आपल्याला वाचता येत नाही हे कुणालाच सांगितलं नाही. आपल्याला ते पत्रातलं काही कळत नाही हे कुणालाच सांगितलं नाही. सगळं झाकून ठेवलं, आपलं अज्ञान दडवलं आणि विशेष युक्ती चालवली. म्हणतात ब्रह्मलिखित संपूर्ण श्रीराम वाचून आपण वाचिता लागे दूषण पत्र घेऊन ते जावे. डोकं काय चालवलं बघा जांबुवंतांनी. हनुमंत म्हणले हे पत्र रामरायाच्या नावावरच आहे. ब्रह्मदेवानं पत्र कुणाला लिहिलेलं आहे? राम लक्ष्मणाला लिहिलेलं आहे. राम आपला स्वामी मानलेला आहे, पण रामाला देव आहे आपला. मग रामाच्या नावावरचं पत्र जर आपण वाचलं तर आपल्याला दोष लागेल का नाही म्हणले. त्याच्यात काही गुप्त वार्ताच लिहिली असेल, त्याच्यात काही वर्म लिहिली असतील तर त्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित होतील. आणि स्वामीच्या गुह्य गोष्टी स्वामीला चोरून आपण जाणून घेतल्याचा दोष लागेल. म्हणून पत्र वाचणं हा आपला अधिकार नाही. हे पत्र आपण रामरायाजवळ नेऊन दिलं पाहिजे, नाहीतर आपल्याला दूषण लागल्याशिवाय राहणार नाही. असं जांबुवंतांना डोकं चालवलं. बैसवोनी श्रीराम मूर्ती, बैसवोनी सुग्रीव कपिपती, पत्र देवोनी सौमित्रा प्रती, अर्थ युक्ती वाचावे. जांबुवंत काय म्हणतात? आपण रामरायाच्या हातामध्ये पत्र द्यावं. मग रामराया समोर बसतील, राजा सुग्रीव समोर बसलेला असेल, रामराया लक्ष्मणाच्या हातामध्ये पत्र देतील आणि लक्ष्मण बाप्पा ते पत्र मोठ्या आनंदानं वाचतील. युक्ती मानली समजता, शुद्धी सांगोनी आशिता, अवश्य भेटावे श्री रघुनाथा, मग पत्रार्था वाचावे. जांबुवंतानं आपलं अज्ञान दडवलं आणि अधिकार कुणाचाही सांगितला. मग सगळ्या वानरांना ते पटलं. खरंय म्हणले, खरंय, आपला अधिकार नाही हे पत्र वाचायचा. आपण ताबडतोब रामरायाची भेट घेतली पाहिजे.
आणि पत्रामध्ये काय लिहिलेले हे रामरायाकडून किंवा लक्ष्मणाकडून जाणून घेतलं पाहिजे. आपण उगाच आगावपणा करू नये असं वानरांना पटलं. ऐसा करोनी संप्रधार उठविला वानरांचा भार. अवघी केला जय जयकार श्रीरामचंद्र लक्ष्मणी. अशा प्रकारचा आपला विचार, आपली युक्ती जांबुवंतानं सगळ्या वानरांना, अस्वलांना सांगितली. सगळीच वानर मंडळी, सगळं सैन्य उठून उभे राहिलेले आहेत. अवघ्या सगळ्या मंडळींनी रामरायाच्या नामाचा जय जयकार केलेला आहे. जय श्रीराम जय जय श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम. करता एकची श्री रघुनंदन, करता एकची श्री रघुनंदन. आणि रामरायाच्या भेटीसाठी सगळेच वानर मंडळी, हनुमंतराया, नळ नीळ जांबुवंत, अंगद, गज, गवाक्ष, गवय, अनस सगळी मंडळी रामरायाच्या दिशेनं निघालेले आहेत. एका जनार्दना शरण हनुमंतासी राम दर्शन. आनंदे ओसंडले गगन सुख संपन्न श्रीराम. अध्याय कळसाला आलेले एकनाथ महाराजांना आपल्या सद्गुरूंची आठवण झालेली आहे. त्यांनी आठवण केलेली आहे. आणि एकनाथ महाराज म्हणतात, मी जनार्दन स्वामींच्या चरणावरती नतमस्तक आहे, मी त्यांच्या चरणाशी शरण आहे. पुढील अध्यायामध्ये हनुमंतरायांनी रामरायाचं कसं दर्शन घेतलं, रामरायाला आणि हनुमंतरायाला किती आनंद झाला, देवभक्ताच्या भेटीमध्ये देवभक्ताला किती सुख वाटलं, याचं चिंतन ऐकायला मिळेल. वाचिता ब्रह्मलिखितार्थ उल्हासेल श्री रघुनाथ. वानरा उल्हासाद्भुत तो कथार्थ अवधारा. आणि रामरायाच्या भेटीला गेल्यानंतर ब्रह्मलिखित ब्रह्मपत्र रामरायाच्या हातामध्ये दिल्यानंतर रामराया ते लक्ष्मणाच्या हातामध्ये देतील. आणि त्याच्यामध्ये काय लिहिलेलं आहे याचं वाचन म्हणजे ब्रह्मपत्र लिखिताचं वाचन लक्ष्मण दादा करतील. तिथला आनंद वानरांना अद्भुत आनंद होणार आहे. कारण हनुमंतराया शीताशुद्धीला गेल्यापासून काय काय कार्य केलं, कशी लढाई केली, कसं युद्धकंदन केलं, सीता माऊलीचा शोध कसा घेतला, आपण नेलेली रामरायाकडूनची नाममुद्रा सीता माऊलीला कशी दिली, सीता माऊलीकडून मस्तकमणी कसा आणला, याची पुन्हा पुन्हा कथा तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ती कथा अतिशय गोड आहे. तुम्ही पुढील भागामध्ये सावधानतेने ऐका अशी श्रोते मंडळींना, भाविक भक्तांना, रामभक्तांना, हरिभक्तांना कळकळीची विनंती रामायणाचे कवी करते शांतीब्रह्म एकनाथ महाराज करतात. आणि आजचा अध्याय संपवतात. स्वस्ती श्री भावार्थ रामायणी सुंदरकांडी काकार टिकाया सीता शुद्धी हनुमंत आगमन नाम त्रयोविशंती तमाध्याय गुण. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. प्रभो रामचंद्र भगवान की जय. श्री राम भक्त हनुमान की जय. श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. जय जय श्री रघुवीर समर्थ. करता एकची श्री रघुनंदन. करता एकची श्री रघुनंदन. पांडुरंग हरी वासुदेव हरी. देवाजीच नाव घ्यावं सकाळच्या प्रहरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी. देवाजीच नाव घ्यावं पहाटीच्या प्रहरी. पांडुरंग हरी वासुदेव हरी.
पांडुरंग हरी वासुदेव हरी. श्रीमद नारायण नारायण वेद पारायण हरी नारायण नारायण वेद पारायण. श्रीमद नारायण नारायण श्रीमद नारायण लक्ष्मी नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभ दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युत जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. केशवा नारायण माधवा गोविंदा विष्णु मधुसूदना त्रिविक्रम वामना श्रीधरा ऋषिकेशा पद्मनाभा दामोदरा संकर्षणा वासुदेवा प्रद्युम्ना निरुद्धा पुरुषोत्तमा दोक्षजा नरसिंह अच्युत जनार्दना उपेंद्र हरिहरा श्रीकृष्णा श्री विठ्ठला पांडुरंगा भगवंता. श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल 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 श्री विठ्ठल.